डिसेंबर जानेवारी महिना सुरू झाला की शाळा आणि कॉलेजांच्या सहली वनभोजन यांची सुरुवात होते आणि तसंच आज आमच्या कॉलेजचं वनभोजन जाणार आहे आणि तेही अगदी निसर्गरम्य ठिकाणी आम्ही तो स्पॉट ठरवलेला आहे। हाय गाईज, आज आता मी चालले वनभोजनला। कॉलेजचं आमच्या वनभोजन आहे आणि या स्पॉटला थांबायला सांगितलं मला। इथून आता कोणीतरी विद्यार्थी न्यायला येतील आणि मग मी जाणार आहे स्पॉटपर्यंत। तर आज मस्त एन्जॉय करणार आहोत, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, म्हणजे तुम्हालाही आमची सगळी एन्जॉयमेंट बघायला मिळेल। विद्यार्थी न्यायला आलेला आहे आणि आता आम्ही वनभोजनच्या स्पॉटकडे वाटचाल केलेली आहे। रस्त्यामध्ये बघा, शहरापासून दूर आल्यानंतर एकदम शांत असा रस्ता आहे। वाहनांची वर्दळ नाही की हॉर्नचा आवाज नाही। दोन्ही साईडला एकदम गर्द अशी झाडी आहे आणि पूर्णपणे मोकळा असा रस्ता। असं शांत वातावरणामध्ये आल्यानंतर मन म्हणजे अशा वातावरणात आल्यानंतरच प्रसन्न होतं। आणि आत्ता आपण जाणार आहोत तो स्पॉट तरी एवढा सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर एक वेगळीच एनर्जी जाणवते। हा बघा, इथे आपण आलेलो आहोत आपल्या स्पॉटपर्यंत आणि रस्ताच पायवाटच त्यांनी एवढी सुंदर केलेली आहे की दोन्ही साईडला माडाची झाडं आणि मध्ये जायला असा त्यांच्या फार्म हाऊसकडे रस्ता। तर हे जो स्पॉट आहे तर तो आहे राहुल यांचं फार्म हाऊस आहे आणि त्यांनी ते 1994 पासून त्यांनी अशी माड किंवा पोपळींची झाडं लावून तयार करायला सुरुवात केलेली आहे। आणि आता तुम्ही बघाल तर किती एवढं सुंदर ते ठिकाण तयार झालेलं आहे की काय सांगायला नको। बघा, उंचच उंच अशी पोपळीची झाडं आणि वरती निळशार असं आकाश आहे। दोन्ही साईडला आहेत पोपळीची झाडं आणि मध्ये त्यांनी असा रस्ता ठेवलेला आहे। सुपारी ज्या निघालेल्या आहेत त्यांच्या बघा, रोज एवढ्या सुपारी ते सुकत घालत आहेत। भरपूर सुपारी आहेत आणि सुपारी ना जशी नारळाची आपण सोडणं काढतो तशी सोडणं वरची त्याची सालं काढून आतमध्ये त्याच्या सुपारी असते। इथे बघा, नाना राऊळांचं घर आहे हे इथे आणि त्याच्याच बाजूला सुद्धा बघा त्यांनी माड आणि पोपळीची झाडं लावलेली आहेत आणि तिथे हे बदक बघा किती सुंदर आहे, पाणी सोडलेलं आहे त्या माडांना आणि तिथे त्यांचे बदक कसे फिरतायत ते बघा। त्याचबरोबर त्यांच्याकडे टर्की प्राणी सुद्धा आहे, टर्की पक्षी सुद्धा आहे। दोनच आम्हाला बघायला मिळाले, पण हे तसे दुर्मिळच आहेत कारण टर्की पक्षी हे आपल्याला सहसा बघायला मिळत नाहीत। पण त्यांनी फार्म हाऊस एवढं अगदी मस्त तयार केलंय की तिथे सगळ्या प्रकारची झाडं आपल्याला बघायला मिळतात। इथे बघा, केळीची झाडं सुद्धा आहेत आणि त्याच्याच डाव्या साईडला तर तिथे आहे आंब्याची बाग आहे। सुरुवातीला आंबे, त्यानंतर काजू, केळी अशी झाडं लावलेली आहेत आणि त्याच्यात जरासं आता आपण पुढे आलो की त्यानंतर मग पुन्हा आपल्याला सुपारीच्या 2 बागा मोठ्याच्या मोठ्या आणि लांब सडक अशा बघायला मिळत आहेत। अगदी अप्रतिम असं ठिकाण आहे, मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकत नाही, ते फक्त आपण अनुभवू शकतो म्हणजे इथे आल्यानंतर। बघा, इथे आंब्याची झाडं आहेत सुरुवातीला आणि आता इथून पुढे पुन्हा त्यांचे पोपळीचे बाग सुरू झालेले आहे आणि खूप लांब लचक आहे। मला तर वाटतं 12 ते 15 एकरमध्ये त्यांचे हे बाग असणार आहे आणि जास्तीत जास्त माड आणि पोपळीचीच त्यांच्याकडे झाडं जास्त आहेत। आंबे किंवा काजूंच्या सुद्धा बागा आहेत पण त्या छोट्या आहेत, पोपळीच्या आहेत, तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती बाकीची झाडं नाही आहेत। पण तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या प्रकारची झाडं इथे बघायला मिळतील। एकदम गर्द अशी सावली आहे आणि हिरवीगार पूर्णपणे झाडी आहे। एकदम भारी वाटतं इथे आल्यानंतर। आणि अशा वनराईत आपण मस्त चिकनचा बेत करणार आहोत, ते चुलीवरचं चिकन। किती लांबच्या लांब आहे बघा सुपारीचे झाडं बाग। पलीकडच्या साईडला नदी सुद्धा आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला नदी आणि इकडच्या साईडला आहेत त्या पोपळीची झाडं आणि मध्ये आमचा वनभोजनाचा स्पॉट आहे।
अजून आपण स्पॉटपर्यंत पोहोचायला थोडा वेळ आहे. तिथे गेल्यानंतरची धमाल तर वेगळीच असणार आहे. हे बघा, एका पोपळीच्या झाडावरती तुम्हाला हा जो वेल दिसतोय तर तो आहे मिरीचा वेल. आणि मिरीच्या झाडाला बघा, मिरी सुद्धा भरपूर लागलेली आहे. हिरवे असे दिसत आहेत तुम्हाला हे, तर ते आहेत मिरे. खरं तर इकडे पोपळी किंवा माडाच्या झाडावरती सर्रासपणे म्हणजे प्रत्येक माडावरती एक मिरीची वेल असते. पण इथे मात्र मला यांचे कमी मिरीची झाडं बघायला मिळाली. 2-3 असतील मिरीचे वेल त्यांनी लावलेली. पण त्यांची नर्सरी आहे. सुरुवातीला येतानाच ना तिथे त्यांची नर्सरी आहे, त्याच्यामध्ये मिरीची रोपं मी बघितली. आणि आता आपण जवळपास आलेलो आहोत आपल्या स्पॉटच्या. आणि हे बघा, माझ्या अगोदर पण आलेले आहेत विद्यार्थी, पण आलेले आहेत आणि काही मॅडम सुद्धा आलेले दिसत आहेत मला इकडून. आणि मी आल्याच मला आता भेळ खायला मिळणार आहे, कारण राणे मॅडम, गुंजन मॅडम आणि दीपा मॅडम पुढे आलेले आहेत आणि विद्यार्थिनी आणि काही विद्यार्थीसुद्धा आलेले आहेत. तर भेळ ही त्यांनी तयार करून ठेवलेली आहे. आता मी आल्याबरोबर भेळ खाण्याचं काम करणार आहे सगळ्यांच्या बरोबर. गुंजन मॅडम सगळ्यांना भेळ देत आहेत. इकडे बघा, विद्यार्थी पण फिरतायत, आलेले जे पुढे आलेले आहेत ते. मेन रोड पासून थोडंसं आत असल्यामुळे ज्यांच्या गाड्या आहेत ना, तर त्यांना परत फेऱ्या घालायला लावून म्हणजे आणायला सांगितलं, ज्यांच्या गाड्या नाही आहेत त्यांना. त्यामुळे सगळेच विद्यार्थी एका वेळेला नाही आले इकडे. आपली तयार झालेली आहे खायला आणि आम्ही सगळे आता भेळ खायला बसलोय. मुलगे त्या साईडलाच बसलेले आहेत जे आले आहेत ते. आणि एकदम मस्त भेळ झालेली आहे. कारण रानामध्ये बघा किंवा असं घरामध्ये आपण किती टेस्टी पदार्थ केला तरी रानात आपण एकदम साधं जेवण केलं तरी सुद्धा त्याला खूप मस्त चव येते आणि खूप छान टेस्ट येते. तेवढी घरातल्या पदार्थाला टेस्ट लागत नाही. इकडे भोगटे मॅडम बघा शूट करतायत, व्हिडिओ शूट करतायत. काही विद्यार्थी बघा खेळण्यामध्ये दंग आहेत, क्रिकेटचा मस्त अगदी आनंद लुटतायत. कारण अजून बाकीची तयारी करायला थोडासा वेळ आहे, तोपर्यंत त्यांचं एन्जॉयमेंट चाललेली आहे. त्यांना सुद्धा भरपूर अशी जागा मिळालेली आहे अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये. त्यामुळे त्याचा अगदी स्वच्छंदपणे ते आनंद घेत आहेत. आणि नदीकडे काळी व्हायला नको चुलीवरती, म्हणून त्यांना माती लावण्यासाठी इकडे मुलींच्याकडे दिलेले आहेत. मुली सगळ्या उत्साहाने अगदी काम करतायत. बघा किती सुंदर आहे नदी आणि नदीचं पाणी सुद्धा एकदम स्वच्छ आहे. इथे आल्यानंतरच सगळा सीन निघून जातो. म्हणजे एवढं प्रसन्न वाटतंय या ठिकाणी आल्यानंतर. इकडे या दोघींचं काय चाललंय बघा, तयारी करायचं सुरू आहे. कारण काय, एवढ्या निसर्गरम्य ठिकाणी आल्यानंतर फोटो सेशन तर होणारच ना, आणि त्याच्यासाठी त्यांची तयारी चालू आहे आत्तापासूनच. वेणी घालतायत एकमेकींचे. तर इकडे
भांडी तिकडे पाहिजे आहेत म्हणून भांडी घेऊन बोलवायला सांगितलं. वेदिका बोलवत आहेत वरती पातेली घेऊन. नदीकडून ती बाजू बघा अशी दिसते, म्हणजे मध्ये असं मोकळा जागा आहे, मोकळी खूप अशी जागा आहे आणि त्या साईडला सुपारीची झाडं तुम्हाला दिसत असतील. मी आणि सुप्रिया आता इकडे सुपारीच्या बागेकडे फिरायला आलोय जरा, कारण फक्त जातानाच तुम्हाला मी सुपारीची बाग दाखवली, तर म्हटलं चला जरा थोडंसं फिरूयात. अजून वेळ आहे जेवण करायला, तर तेवढ्यामध्ये म्हटलं जाऊन आपण फिरून येऊ. अगदी एखाद्या कलाकाराने चित्र काढावं तशी ही बाग आहे आणि तसं हे ठिकाण आहे. चित्रात सुद्धा सामावता येणार नाही असं अवर्णनीय ठिकाण आहे. इकडे बघा कामगार सुद्धा काम करतायत, कारण एवढे मोठ्या बागा आहेत त्यांच्या पोकळी आणि माडाच्या, तर कामगार तर मला वाटतं रोज 8-10 कामगार त्यांच्याकडे असणारच आहेत. हे असे जे चुडतं किंवा पिढे पडतात तर ते उचलायला किंवा सुपारी काढायला, नारळ काढायला, झाडांना पाणी लावायला, अशा कामगारांची सतत त्यांना गरज असणारच आहे. आणि आत्ता इथे आम्हाला 2-3 कामगार काम करताना दिसत आहेत. पण काम करणाऱ्यांना सुद्धा कंटाळा येणार नाही, उलट इथे आल्यानंतर उत्साह येईल असं वातावरण आहे इथे. हे बघा सुपारीच्या झाडावरती सुपारी सुद्धा लागलेल्या आहेत. काही झाडांच्या काढलेल्या आहेत, काही झाडांना वरती अजून आहेत, तर काही झाडांच्या खाली पडलेल्या सुद्धा आहेत. हे बघा इथे आहेत ना, तर इथे खाली पडलेले आहेत सुपारी. केवढे मोठ्या सुपारी आहेत बघा, म्हणजे सुपारीची क्वालिटी सुद्धा A1 आहे. आणि हे सुपारीचं पिवळं जे साल दिसते ना, ते काढल्यानंतर आतमध्ये त्याला सुपारी असते. थोडंसं आता इकडे फिरून झाल्यानंतर आम्ही आता पुन्हा आपणच्या वनभोजनाच्या ठिकाणी चाललोय, नाहीतर आम्ही इकडेच फिरत बसणार. आणि कुठे गेलो म्हणून शोधत बसतील तिकडे. तर चला आपण आता तयारी काय झाली आहे तर ती बघूयात. खरं तर मी आल्यापासून काही एक काम केलेलं नाही आहे, मी फक्त शूटच करते. इकडे आता चूल पेटवण्याची तयारी सुरू आहे, म्हणजे चूल पेटवली, 2 चुली पेटवलेल्या आहेत, कारण आजचा मेनूच तेवढा आहे. व्हेजमध्ये छोले, डाळ, लोणचं असणार आहे, त्यानंतर भात, आणि नॉनव्हेजमध्ये आहे चिकन सुक्का आणि रस्सा, भात, पाव आणि त्यानंतर कोशिंबीर. तर एवढं सगळं करायला तर एका चुलीवरती शक्य नाही आहे. आता इकडे बघा मयूर आणि आकाशकडे भात करायचं काम दिलेलं आहे, त्यामुळे ते आता त्याच्या तयारीला लागलेले आहेत. आणि इथे राणे मॅडम सगळ्यांच्यावरती वॉच ठेवत आहेत, कोण काय करतंय याच्यावर. इथे आता पारस म्हणजे नॉनव्हेज करणारा हा शेफ आहे आमचा खास, तर पारसची मसाला करायची तयारी सुरू आहे. मसाला भाजतोय तो दुसऱ्या चुलीवरती. म्हणजे एकदा चिकनचं वाटप लावून आणलं की मोठं काम होणार आहे. तर इकडे मुली आणि मॅडम कांदा टोमॅटो वगैरे
चिरतायत, जे फोडणीला साहित्य लागणार आहे ते. आता या दुसऱ्या चुलीवरती पूनम व्हेजचं छोले करते. आणि पूनम ज्या पद्धतीनं करते, म्हणजे एवढ्या सराईतपणे ती करते की ती जेवण छानच बनवत असणार असं वाटते. व्हेजचा सगळा चार्ज हा पूनमकडे आहे, त्यामुळे डाळ आणि छोले हे दोन्ही ती स्वतःच बनवणार आहे. आणि ती जेवण बनवण्यामध्ये अगदी एक्सपर्ट आहे, छान बनवते जेवण. आणि त्यामुळेच तिच्याकडे व्हेजचं आहे, कारण ती सुद्धा व्हेजच जेवणार आहे. असे आता आपले छोले तरी फोडणीला पडलेले आहेत. डाळ आणि छोले हे जे आम्ही येतानाच उकडून आणल्यामुळे इथे फोडणी फक्त द्यायची होती, त्यामुळे ते लवकर पटकन होणार व्हेजवाल्यांचं तरी. मुलींनी इकडे सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि मॅडम त्यांच्याकडून तयारी करून घेत आहेत लक्ष देऊन. आणि मुलीसुद्धा उत्साही आहेत, सगळ्या करणाऱ्या आहेत. समीर सावंत आता वाटप लावून घेऊन आलेले आहेत, म्हणजे आपला आता चिकनचा मसाला सुद्धा तयार झालेला आहे, वाटण तयार झालेलं आहे. छोले आता आपले तयार झालेले आहेत, म्हणजे व्हेजचा एक पदार्थ तरी आपला रेडी झाला आहे. हे बघा वाटप मोठे मॅडम दाखवत आहेत, वाटण तयार झालं ते. आणि आता चिकन घेऊन आलेले आहेत राणे आणि सावंत सर. तर चिकन रस्साचं वेगळं आणि सुक्का चिकनसाठी वेगळं चिकन आणलेलं आहे. आणि आता हा आपला खास जो हॉटेल मॅनेजमेंट केलेला सेफ आहे पारस दळवी, त्याच्याकडे आता असणार आहे. बघा आता आकाश आणि मयूरना सारखा भात चेक करतायत, कारण त्यांच्याकडे जबाबदारी दिल्यामुळे आपला पदार्थ चांगला झाला पाहिजे ह्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आता इकडे पारसने त्याची तयारी करायला सुरुवात केली की चिकनला मॅरिनेशन करायला, म्हणजे हळद मीठ मसाला दही लावून तो घेतोय. आणि आम्ही सगळेजण बघतोय की, कारण तो खास हॉटेल मॅनेजमेंट केलेला असल्यामुळे तो काय काय करतोय ते आम्ही इथे उभा राहून बघतोय. वेदने नदीतून बघा कुर्ले पकडून आणलेले आहेत, थोडे छोटेसे कुर्ले आहेत, त्याने कॅरी बॅग मध्ये ते पकडून ठेवलेत. आता दुसऱ्या चुलीवरती ती चूल रिकामी झाली. आता पूनमने घेतलेली आहे डाळ करायला घेतली आहे. आता डाळ फोडणीला देऊन झाली की व्हेजवाल्यांचा मेनू रेडी झाला. तमन्नाने भरपूर मदत केली आहे पूनमला. डाळ सुद्धा तयार झाली आहे. आता वाटप टाकतायत मुली. वाटप टाकून एक उकळी आली की डाळ पूर्णपणे तयार आहे खाण्यासाठी. आणि
आणि आता नॉनव्हेजची पूर्णपणे तयारी तशी ऑलमोस्ट झालेली आहे आणि मॅरिनेशन व्हायला थोडासा वेळ लागणार, म्हणून आम्ही तोपर्यंत इकडे नदीकडे आलो फोटो काढायला सगळेजण. थोडासा मध्ये वेळ आहे, नाही तर फोटो काढायचे म्हणत असाच वेळ जाणार आणि मग फोटो काढायचे राहून जातील, म्हणून आम्ही सगळेजण इकडे नदीकडे फोटो काढायला आलो. फोटो काढून झालं की मग नंतर आम्ही जाऊ, तोपर्यंत मॅरिनेशनसुद्धा होईल. आणि आता या व्लॉगमध्ये आपण इथेच थांबून यानंतरचा पुढचा पार्ट हा आपल्या वनभोजन भाग 2मध्ये बघायला विसरू नका. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर तेही तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. खरी धमाल तर पुढेच आहे.